हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी वसंत शेंकर्डे, कळंबोली उपासना केंद्र। बापूंच्याकडे 2001 पासून येत असून बापूंनी आपल्या भक्तांवरनी केलेली कृपादृष्टी, त्यातील काही अनुभव मी आपल्यासमोर शेअर करत आहे। 2022 साली 10वा महिना होता 22 मधला। माझ्या मुलीचे सासू सासरे यांना घेऊन येण्यासाठी मी त्यांच्या गावी गेलो होतो। घरातून दुपारी 12च्या सुमारास मी घरातून बाहेर पडलो। घरापासून एक 500 मीटर अंतरावरती आल्याच्या नंतर माझी गाडी स्लोमध्ये होती, एवढी फास्ट नाही, काय नाही, जास्तीत 30चं स्पीड असेल। पण अचानकपणे गाडीचा राईट साईडला गाडी वळली गेली कशी तेही काय कळलं नाही आणि 8 ते 9 फूट खाली नाला होता। त्या नाल्यामध्ये गाडी पूर्णपणे उतरली। पण ज्यावेळेस आम्ही उतरत होतो त्यावेळेस आम्हाला गाडी कुठं जाते, काय जाते, समोर काय आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती। आम्ही तिघेजण गाडीमध्ये बसलो होतो। मी स्वतः गाडी चालवत होतो आणि मुलीचे सासू सासरे बाजूला बसले होते गाडीमध्येच। तर तिघांनाही काही समजलं नाही। ज्यावेळेस गाडी खाली गेली ती नाल्यामध्ये, जसे की आपण गाडी एखाद्याशी उचलून ठेवतो, एखाद्या ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवतो, अशापैकी खाली गाडी गेली होती। उतरल्यानंतर समजली की गाडी आपली नाल्यामध्ये आले। मी मुलीच्या सासू सासऱ्यांना सांगतो, काही झालेलं नाही, घाबरू नका। त्यावेळेस त्यांना माहिती पडली की आपली गाडी कुठं आहे। ते बघतात तर गाडी नाल्यामध्ये पूर्णपणे होती। ते बघून म्हणले तुम्ही घाबरू नका, खाली उतरा। त्यांना खाली उतरून घेतले आणि बाहेर रोडवरती आणून ठेवले। त्याच्यानंतर मी सगळे गावातले काही नातेवाईक होते त्यांना कळवून लोक बोलवली आणि ती गाडी त्या गटारातून त्यांच्या साह्याने, लोक 50 एक लोक होते, त्यांच्या साह्यानं मी ती गाडी बाहेर काढली। ती गाडी अशा प्रकारे, हे बघा, त्याचे एक मी फोटो आजपर्यंत ठेवलेले आहेत। या प्रकारे गाडी पूर्णपणे 9 फूट नाल्यामध्ये गेली होती आणि गाडी कुठे झाडावरती नाही गेली। जर पलटी झाली असती किंवा त्या झाडावर जाऊन ठोकली गेली असती, ना गाडीला नुकसान झालं, ना आम्हाला साधं कुठं छोटंसं सुद्धा कुठं खरचटलं नाही। सुरक्षितपणे बापूने आम्हाला या मोठ्या अपघातातून वाचवलं। आणि विशेष म्हणजे त्या दिवशी अमावस्या होती, ही मलाही माहिती नव्हतं, पण नंतर मला माहिती पडली की आज अमावस्या आहे आणि मी 12 वाजता घरातून बाहेर पडलो होतो। पण बापूंच्या ह्या उदी किती काम करते, बापू आपल्यासाठी किती काळजी करतो हे याच्यावरून आपल्याला समजतं। आणि आपल्या बापूने ह्यातनं एवढ्या मोठ्या संकटातून आम्हाला सुखरूपपणे वाचवलं, म्हणून अंबज्ञ नाथ सविदू